हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, म्हणजे जो आत्ता तुम्हाला लास्ट टाईम व्हिडिओ आलेला होता त्यामध्ये मी 108 पारायणाची म्हणजे सांगता केलेली आहे आणि त्यामध्ये आपलं थोडंसं 11 दिवे प्रज्वलित करून थोडंसं फुलाची पाकळी अशी थोडीशी सेवा केलेली आहे. तर असो, तर आत्ताही म्हटलं चला आजचा 1-2 दिवस आहे तर जेवढी घडेल तेवढी करूया सेवा. कारण ह्या मागच्या 15 दिवसामध्ये असं काही झालंच नाही की आपण हे करावं. म्हणजे एकतर पारायणाचं एक्स्ट्राचं काम होतंच, आपलं एक्स्ट्राचं म्हणता येणार नाही, ते मी हाती घेतलेलंच होतं. आणि त्यामध्ये प्लस आपल्याला जे करायचं असतं अधिक महिन्यामध्ये ती सेवा माझ्याच्यानं झाली नव्हती. तर म्हटलं चला आपलं गाईला एक सात्विक नैवेद्य म्हणून देऊया. नैवेद्य घेऊन गेले पण मला गाय मिळाली नाही. आणि जिथे होती तिथे साहेबांनी म्हणजे जरा म्हणजे कसं असतं ना, काही लोक जे असतात गाववाले म्हणा की आपण आता भाडेकरू आहोत तर त्यांना चारून द्यायचा न द्यायचा त्यांचा विषय असतो. आणि 1-2 वेळेस नकार दिला होता, त्यामुळे तिथं जायला नको म्हटले. तर असो मग तो नैवेद्य मी तसाच वापस घेऊन आलेले आहे. गूळ, खोबरं, हरभऱ्याची डाळ वगैरे असं मी नैवेद्य, केळी वगैरे घेऊन गेले होते. स्वामींच्या मंदिरात सुद्धा एक गाय होती पण तिथे ती ह्यावेळेस मला मिळाली नाही. असो मी काय केलं, कणिक मळली आणि दिवे बनवण्यासाठी पण पुन्हा असं म्हटलं चला पुन्हा एकदा डीपली थोडीशी माहिती वगैरे घेऊया बरोबर आहे की नाही. तर पुन्हा त्यामध्ये सांगितलं की कणकीमध्ये मीठ वगैरे टाकलेलं नसावं, म्हणून पुन्हा डबल कणिक मळली आणि कामावून आल्यावर हे दिवे बनवले. थोडंसं वरण भात वगैरे शिजवून ठेवला, कणिक मळवली प्रतीक्षानं. मग मी दिवे वगैरे म्हणजे स्वामींच्या मंदिरात लावून येईपर्यंत तिने वरणाला फोडणी दिली, चपात्या केल्या. मग माझे दोन्हीही कामं झाले आणि मस्त ह्यांनीसुद्धा थोडीशी मदत केली मला दिव्याच्या वाती वगैरे बनवायला, भरून घ्यायला. कारण ह्यांना पण नाईट होती त्यामुळे मग हे दोन्ही कामं पटकन करून वेळेत त्यांचं जेवण वगैरेसुद्धा व्हायला पाहिजे होतं. त्यासाठी आम्ही दोघांनी पटकन मी दिवे केले आणि ह्यांनी वाती केल्या. मग दोघांनी पटपट आम्ही भरून घेतल्या आणि स्वामींच्या मंदिरात आलेलो आहोत. खूप दिवसाच्या नंतर मी ऑब्झर्व केलेलं आहे की माझी मान जास्त एकीकडे वाकली जाते. काय माहीत, म्हातारपणी तर खूपच वाकडी होती का काय. तर आमच्या ह्यांचीसुद्धा थोडीशी मान वाकडीच होती. आणि हे जास्त माणूस रोजच्या जीवनात लक्ष देत नाही, पण असं काही करताना दिसलं तर माणसाच्या लक्षात येतं. ज्यावेळेस आपण स्वतःला बघतो त्यावेळेस हे एडिटिंग करते वेळेस माझ्या लक्षात येत आहे. तर चला, स्वामींच्या मंदिरातसुद्धा कुणीही नव्हतं, तर अशी शांततेत नसल्यामुळे माझं पूजा जी आहे ना ती शांततेत झालेली आहे. थोडंसं हळदीचं स्वस्तिक वगैरे काढलं, हळद कुंकू अक्षता वाहिल्या आणि आपले दिवे प्रज्वलित केले आणि आरती ओवाळली. आरती म्हटलेली नाही आहे, फक्त ओवाळून घेतलेली आहे. आणि 5 मिनटं शांततेत देवासमोर बसून मनाला एक शांतता घेतली. आणि त्याचबरोबर थोडंसं आपली उंबरीचं झाड जे आहे ना त्यालासुद्धा प्रदक्षिणा केली, जे आपण औदुंबराचं झाड असं म्हणतो ना तिथे. हे दिवे प्रज्वलित केल्याच्या नंतर एवढं छान वाटतं ना, मनाला एक समाधान. जे काम आपल्याला करायचं असतं ना ते आपण करायचे म्हणून भोगत असतो. ज्यावेळेस पूर्ण होतं त्यावेळेस मनाला सुद्धा समाधान लागतं. हा व्हिडिओ मी तुम्हाला लवकर नाही पाठवला, बहीण आलेली होती मुलांना सोडायला, जॉब पुन्हा सुट्टी पण नव्हती, त्यासाठी मग हे कामं राहून गेले आणि तुम्हाला व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे. खूप दिवसाच्या नंतर मंदिरात आलेली होते. मंदिरातसुद्धा खूप सारे बदल झालेले आहेत. म्हणजे जे मेन डोर आहे ना त्याला जाळी लावण्यात आलेली आहे, म्हणजे डोरला.
आणि बाहेर थोडंसं म्हणजे जसं मध्ये आहे तसं थोडंसं बाहेर फोटो वगैरे ठेवलेला आहे. आणि सगळे दिवे शांत होईपर्यंत आम्ही तिथे थांबलो. चला, इथलं सगळं उरकून मी घरी आलेली आहे. घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी होता प्रदोषची सुद्धा थोडीशी सेवा केलेली आहे. म्हणजे या महिन्यातला एक दिवस तरी आपल्याला सेवेला मिळावा. तर प्रदोषाच्या दिवशी नव्हे तर शिवरात्रीच्या दिवशीची हा दिवस आहे. म्हणजे तिसरा दिवस येईल. तर त्या दिवशी शिवरात्रीची ऑनलाईन पूजा होती, पण मी ती ऑनलाईन नाही केलेली. जी मला घडेल तशीच साधी सोपी आणि माझ्या वेळेमध्ये मी केलेली आहे. प्रदोष काळामध्ये सुद्धा जास्तीची नाही घडलेली. प्रदोष काळ असेल थोडाफार, पण तेवढा वेळ पण मी बघितला नाही. तर असो, त्या दिवशी मस्त आपलं मातीचं जे पार्थिव शिवलिंग जे आहे ते तयार करून त्याची थोडंसं गंध, धूप, दीप, अक्षता, बेल आणि शमीपत्र वाहून पूजा करून घेतली. आणि नंतर दुसऱ्या दिवशी देवाला म्हटलं चला शेवट आता एकच दिवस राहिलेला आहे आणि धोंड्याचा नैवेद्य आपण करून दाखवूया, म्हणून हा पुरणपोळीचा घाट थोडासा घातलेला आहे. स्वयंपाक सकाळी सकाळी केल्यामुळे नैवेद्य बनवलं आणि लगेच ताट भरून दिलेलं आहे एकीकडे. करत स्वयंपाक बनवतच. आणि हे पाण्यासारखं दिसत आहे ते साखरेचं गुळवणी आहे. त्यामध्ये आम्ही तूप टाकतो. आपण साहेबांना ना दूध आवडत नाही, म्हणून मग हे देवाचं नैवेद्य ताट हे साहेबांनाच वाढणार होते. त्यासाठी मग मी त्यामध्ये दूध टाकलेलं नाही, तूप मात्र टाकलेलं आहे. इथे मी नैवेद्याचं ताट वगैरे भरून आणलं आणि साहेबांना म्हटलं तुम्ही पाणी वगैरे घेऊन या. मस्त पाण्याचा गोल सर्कल करून नैवेद्य वगैरे दाखवा. आणि तोपर्यंत माझा इकडे गॅस पण चालू होता, त्यासाठी ह्यांना नैवेद्य बी दाखवायला लावलेला आहे. भरून आणून ह्यांच्याकडे दिलेला आहे. नैवेद्य दाखवताना दोन तीन मंत्र जे आहेत ते आवर्जून म्हणा. खूप मला वाटतं 9-10 मंत्र आहेत. ओम व्यानाय स्वाहा, ओम नमाय स्वाहा, ओम नारायणाय स्वाहा, असे जेवढे येतील तेवढे म्हणा. आणि येत नसतील तर जेवढे एखादा पण आला तर ठीक आहे, नसेल तर आपला एक गायत्री मंत्र हा जरूर म्हणावा. तो सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवला म्हणायचा असतो. चला, मी ते राहिलेल्या पोळ्या वगैरे ज्या आहेत त्या करून घेतल्या. आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केले आणि संध्याकाळची राहिलेली एक सेवा म्हणजे ती होती देवीची ओटी भरणे. देवीची ओटी भरण्यासाठी मी ह्यावेळेस खूप ठरवलं होतं की एक खणाची साडी किंवा काठपदराची साडी आणावी. घरात आहेत तशा, पण म्हटलं नको, मला दुसरी घ्यायची होती पण ती पण झाली नाही. आणि आता ह्यांनी पण घरी नव्हते, म्हणून मग मी काय केलं, घरातलीच एक काढली. आणि असं म्हणतात जी देवीला ओटी भरलेली साडी आहे ती आपण वापरावी, किंवा आपल्या जे पण मुली वगैरे आहेत त्यांना द्यावी, किंवा आईना, बहिणींना, कुणालाही चालते, नंदेला सुद्धा चालते. तर यापैकी कुणालाही द्यावी, तर नसता आपण स्वतः वापरावी. तर मी तेच केलेलं आहे. म्हटलं चला, जी आहे ती आपण देवीला ओटी भरूया आणि आपण थोडे दिवस वापरूया. तर त्यासाठी मी घरातलीच काढली आणि जास्त वेळ झालं नाही मला, पण थोडा वेळ मी म्हणजे 11 किंवा 21 असंच मी ओम लक्ष्मी देवी नमः म्हणून आपलं कुंकुमार्चन करून घेतलं. थोडंसं देवीला आजच्या धोंडे जेवणाच्या निमित्तानं म्हणजे थोडंसं आपलं घरचंच होतं, पण भावाला बोलवलं होतं. मग भाऊ आम्ही गप्पा मारत बसलो, दळण वगैरे केलं आणि उशीर झाला होता. मग संध्याकाळची दिवाबत्ती केली आणि आपलं हे छोटंसं काम करून टाकलं. जास्त काही साजरं संगीत केलं नाही, पण आपलं थोडासा मान जो आहे तो तिचा देवीचा मी केलेला आहे. असो, राहिलेल्या शेवटच्या दिवसात मी ही थोडीशी सेवा पूर्ण केलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा ह्या सेवा केल्या असतील तर मला सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.